मंडळी, आज बाळासाहेब ठाकरेंचा 11वा स्मृतिदिन. 2012 साली आजच्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना पोरकं करून बाळासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. बेधडक व्यंगचित्रकार अशी ओळख असलेला एक सामान्य प्रकृतीचा माणूस पुढे जाऊन फक्त आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देश आणि महाराष्ट्रातला सर्वात पॉवरफुल नेता बनतो. आपल्या शब्दाची सरकारला दखल घ्यायला भाग पाडतो. ही नक्कीच साधारण गोष्ट नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना ताटमानेनं जगण्याचा कॉन्फिडन्स ज्यांनी दिला, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्ष कसा उभा राहिला, त्यावर बाळासाहेबांनी कशी कडी केली आणि त्यांच्या निधनावेळी नेमक्या काय काय गोष्टी घडल्या होत्या, त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक आणि विद्रोही लेखक होते. त्यांनी राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत अनेक सुधारणावादी कामात सहभाग घेतला होता. त्यांच्या सडेतोड लेखन शैलीनं त्यांनी तत्कालीन सनातन व्यवस्थेवर परखडपणे भाष्य केलं होतं आणि तेच लढाऊ बाण्याचं बाळकडू घेऊन बाळासाहेब ठाकरे जन्माला आले होते. अगदी लहान वयापासून त्यांनी मी कोणताही अन्याय सहन करणार नाही अशी रोखठोक भूमिका घेतली होती. 1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलं होतं. त्यावेळी इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे. सरकारच्या धोरणांवर चित्रांच्या माध्यमातून झरी टीका करायचे. पण तिथं काम करत असताना त्यांच्या व्यंगचित्रांवर अनेक बंधनं घातली जायची. ती गळचेपी स्वाभिमानी स्वभावाच्या बाळासाहेबांना आवडली नाही, म्हणून त्यांनी ते काम सोडलं आणि 1960 साली त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारं मासिक सुरू केलं. त्या मासिकातून त्यांनी मुंबईत मराठी माणसाला जी दुय्यम वागणूक दिली जायची त्यावर प्रहार करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गुजराती आणि दक्षिण भारतीयांच्या विरोधात व्यंगचित्राच्या माध्यमातून दंड थोपटले. थेट लोकांच्या काळजाला भिडणारे प्रश्न त्यांनी मांडल्यामुळं मार्मिकला चांगला प्रतिसाद मिळू लागला. नंतरच्या काळात त्यांनी काही लोकांना एकत्र करून मराठी माणसांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांच्या लढ्याला मोठं स्वरूप प्राप्त झालं. ठिकठिकाणी त्यांच्या छोटेखानी सभा होऊ लागल्या. पुढे 19 जून 1966 रोजी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या आशीर्वादानं शिवसेना या मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी हा बाळ मी आज तुम्हाला दिला असे उद्गार काढले आणि लोकांनी एकच कालवा केला. मुंबईत त्या काळी शिवसेना आणि बाळासाहेबांचा प्रचंड दबदबा होता. एक तत्कालीन पत्रकार सांगतात, बाळासाहेबांनी कधी मुंबई बंदची हाक दिली, मुंबईत कुठं पान सुद्धा हलताना दिसायचं नाही. एका लोकल नेत्याची इतकी पॉवर असू शकते हे जर आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर मी कधीच या गोष्टीवर विश्वास ठेवला नसता. 1969 साली कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील बेळगाव सीमावाद प्रकरणी मराठी भाषिकांच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळं बाळासाहेबांना अटक सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणत तो लढा सुरूच ठेवला. दरम्यान दक्षिणेकडील लोकांच्या तुलनेत मराठी लोकांचा शिक्षणाचा टक्का कमी आहे ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या पोरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं. छोट्या छोट्या उद्योगातून रोजगारीची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये वादविवाद झाले. दरम्यान अनेक कम्युनिस्ट नेत्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याच्या घटनाही त्या काळात घडल्या. कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. शिवसेनेचे ते पहिले आमदार. तिथून शिवसेनेची राजकीय इनिंग जोमात सुरू झाली. पुढे काँग्रेस सरकारच्या भूमिकेवरही बाळासाहेबांनी वेळोवेळी प्रहार केले. पण इंदिरा गांधी यांनी जो आणीबाणीचा निर्णय घेतला तेव्हा देशभरातून त्याला विरोध होत असताना बाळासाहेबांनी मात्र त्याला समर्थन दर्शवल्याचं पाहण्यात आलं. पुढे बाळासाहेबांच्या शिवसेनेनं 1984 साली भाजपसोबत युती केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेनं भाजपच्या मदतीनं मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली. 1989 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची खास गोष्ट म्हणजे त्यांची रोखठोक भाषणशैली. बाळासाहेब एकदा स्टेजवर बोलायला उभे राहिले की माणसं कानात प्राण आणून त्यांचा एक एक शब्द ऐकायची. किती मोठी शक्ती समोर उभी असो, बाळासाहेब कोणालाही थेट अंगावरच घ्यायचे. त्यावेळी नारायण राणे, मनोहर जोशी, छगन भुजबळ, आनंद दिघे
संजय राऊत अशा मोठ्या नेत्यांनी बाळासाहेबांची साथ दिली होती. पुढे 1992 साली जेव्हा अयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात आली तेव्हा त्यांनी ते काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे असं म्हटलेलं होतं. तेव्हापासून लोक त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखू लागले. 80-90च्या दशकात बाळासाहेबांनी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका शिवसेनेच्या चांगलीच पथ्यावर पडली. 1995 साली शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी बसले. पण तो आनंदी काळ बाळासाहेबांना जास्त काळ अनुभवता आला नाही. कारण 20 एप्रिल 1996 रोजी बाळासाहेबांचे मधले सुपुत्र बिंदू माधव ठाकरे यांचं मुंबई नाशिक हायवेवरील एका अपघातात निधन झालं. 1999 साली निवडणूक आयोगानं बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली. त्याचं कारण म्हणजे 1987 साली त्यांनी विलेपार्ले पोटनिवडणुकीत त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असा नारा देत जात धर्माच्या आधारे मतं मागितली असा आरोप ठेवण्यात आला होता. ती केस 1999 पर्यंत चालली आणि निवडणूक आयोगानं बाळासाहेबांना पुढची 6 वर्ष निवडणुकीत मतदान करता येणार नाही किंवा निवडणुकीला उभं राहता येणार नाही असं सांगितलं. पण बंदी उठल्यानंतरही 2 वर्षांनी बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मधल्या काळात 2004 साली बाळासाहेबांनी कुणाच्या ध्यानीमनी नसताना आपला पुढचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पण 2006 साली मात्र शिवसेनेत होत असलेली कोंडी असह्य झाली म्हणून राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरेंच्या निर्णयानं तेव्हा बाळासाहेबांना खूप दुःख झाल्याचं बोललं जातं. त्यांनी राज ठाकरेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण 9 मार्च 2006 साली राज यांनी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीचा मुद्दा हाती घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. राज यांच्या आधी बाळासाहेबांचे विश्वासू नेते छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी सुद्धा शिवसेना सोडली होती. पण राज ठाकरेंचं जाणं बाळासाहेबांच्या जिवारी लागलं. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीच्या समस्या उभ्या राहिल्या. 2009 साली बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना धकाधकीचा प्रवास कमी करण्याचा सल्ला दिला होता. पण ऐकतील ते बाळासाहेब कुठले. ते पुढेही शिवसेनेच्या सभांमधून लोकांना भेटत राहिले. त्यांचा माझ्या बंधू आणि भगिनींनो हा आवाज महाराष्ट्रात घुमत राहिला. पण मे 2012 मध्ये त्यांची प्रकृती खूपच ढासळली. त्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. त्यानंतर तब्बल 4-5 महिने बाळासाहेबांना बिघडत चाललेल्या तब्येतीमुळे खूप त्रास सहन करावा लागला. पण शिवसैनिकांना ती गोष्ट कळाली तर मुंबईत मातोश्री बाहेर बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जनसागर उसळेल आणि त्या गर्दीला कंट्रोल करणं खूप अवघड होईल. म्हणून सामना या वृत्तपत्रातून सातत्यानं बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याच्या बातम्या देण्यात येत होत्या. दरम्यान दिवाळीचे दिवस आले. 15 नोव्हेंबर 2012चा तो दिवस. त्या दिवशी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. ठाकरे कुटुंबियांनी आणि बाळासाहेबांच्या कट्टर साथीदारांनी डॉक्टरांशी बोलणी केली तर डॉक्टरांनी त्यांना साहेब जगण्याची आशा कमी असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी बाळासाहेबांना श्वसनाचा आणि स्वादुपिंडाचा आजार झाल्याचं सांगितलं होतं. पण तेव्हाही दिवाळीचं वातावरण पाहता ती बातमी बाहेर येऊ दिली नाही असं म्हणतात. दरम्यानच्या काळात ज्या ज्या लोकांना त्या घटनेची माहिती देण्यात आली होती ते सर्वपक्षीय नेते, बॉलिवूड आणि मराठी कलाकार, व्यावसायिक, पोलीस अधिकारी सगळेच दवाखान्यात येऊन बाळासाहेबांच्या कुटुंबियांना आधार देत होते. कधी काळचे मित्र जे आता बाळासाहेबांचे राजकीय शत्रू होते ते लोकसुद्धा सगळे जुने वादविवाद विसरून बाळासाहेबांच्या भेटीला येत होते. बड्या लोकांची ये जा बघता सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांवर अमाप प्रेम करत होता त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्या बाळासाहेबांना काहीतरी झाले असं लोकांना वाटू लागलं आणि लोकांनी लीलावती हॉस्पिटल समोर तोबा गर्दी करायला सुरुवात केली. दरम्यान लोकांना शांत करता यावं म्हणून मीडियामध्ये बाळासाहेबांची प्रकृती सुधारते आहे आणि लोकांनी चिंता करण्याची गरज नाही अशा बातम्या देण्यात आल्याचं काहीजण सांगतात. पण नंतर 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:30 अचानक एक बातमी टीव्हीवर झळकली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन. टीव्हीला बातमी झळकली तशी एका क्षणात अख्खी मुंबई स्तब्ध झाली. सगळं ठप्प. वयाच्या 86व्या वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संबंध महाराष्ट्रानं खास करून मुंबईकरांनी एकच टाहो फोडला. हृदयविकाराच्या झटक्यानं बाळासाहेबांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. बातमी तर आली पण सगळ्यात मोठा प्रश्न होता की बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला होणाऱ्या गर्दीचं नियोजन कसं करायचं.
दरम्यान बाळासाहेबांचं पार्थिव शिवाजी पार्क इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची खबर शिवसैनिकांना संजय राऊत यांच्या मार्फत कळाली होती. अगदी सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तमाम शिवसैनिकांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यात येणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर जवळच्या स्मशानभूमीत बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या निधनाची बातमी ऐकली आणि राज ठाकरे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह तातडीनं मातोश्रीवर पोहोचले. त्यांच्याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि इतर राजकीय नेतेही दिवंगत नेत्याच्या निवासस्थानी येऊ लागले. ठाकरे यांच्या निधनानंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना मातोश्रीपासून काही अंतरावर उभं राहण्यास सांगितलं होतं. शिवसेनेच्या वतीनं पक्षनेते संजय राऊत यांनी सर्व शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही बाळासाहेबांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसंच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रसारमाध्यमांना आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजपच्या काही नेत्यांनी आता सिंह आपल्यात राहिला नाही असं म्हटलं. लालकृष्ण अडवाणी यांनी एक असामान्य नेतृत्व हरपल्याचं बोलून दाखवलं. ते म्हणाले, स्वतंत्र भारताच्या 65व्या वर्षात देशावर इतका खोल ठसा उमटवणारे फार कमी लोक झालेत आणि बाळासाहेब ठाकरे त्यापैकी एक होते. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे अमर रहेच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि अख्खी मुंबई शोकसागरात बुडाली. शिवसैनिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. शिवसैनिकांच्या डोळ्यातून आसवांचा महापूर ओसंडू लागला होता. दरम्यान त्यावेळी मुंबई दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. विश्वास नांगरे पाटील सांगतात, बाळासाहेबांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिवाजी पार्कवर अलोट गर्दी जमा झाली. खरं तर 14 नोव्हेंबर 2012 पासूनच हजारोंच्या संख्येनं लोक कलानगरच्या दिशेनं जमा होत होते. प्रचंड गर्दी होती, हजारो लोक होते. 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं. त्या गर्दीचं नियंत्रण करणं, व्यवस्थापन करणं कठीण होतं. कठीण प्रसंग होता. अचानक गर्दी मोठ्या संख्येनं आली. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी जमा झाली. दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याची चेन असलेले उंचपुरे आणि दांडगे शिवसैनिक आपला बाप मेल्यानंतर जसे रडतात तसे धाय मोकलून रडताना मी पाहिलं. परिस्थिती खूप चिघायला लागली होती, कारण त्यांना पुढे बाळासाहेबांच्या पार्थिवापर्यंत जाता येत नव्हतं. 14 नोव्हेंबर रोजीच बाळासाहेबांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. दगडफेक झाली, चपला फेकल्या गेल्या. त्यावेळी मी एक युक्ती केली. महिला कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांना पुढे तैनात केलं. तो निर्णय आत्मघातकी ठरला असता, पण शिवसैनिक महिलांवर हात उगारत नाहीत असा माझा अनुभव होता. त्यामुळे मी महिला कर्मचारी पुढे तैनात केले. त्यानंतर विश्वास नांगरे पाटलांनी शिवसैनिकांना आवाहन केलं की तुम्ही ज्या ठिकाणी चपला फेकत आहात आणि दगड मारत आहात त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे. कृपया संयम ठेवा. ती युक्ती यशस्वी ठरली आणि मग परिस्थिती शांत झाली. तिथं साधारण 7 ते 8 लाख लोक टप्प्याटप्प्यानं जमा झाली होती असंही विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं. पुढे शिवाजी पार्कपासून जवळच असणाऱ्या स्मशानभूमीत बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ते दृश्य करोडो लोकांनी टीव्हीवर तर लाखो उपस्थित लोकांनी याची देही याची डोळा पाहिलं. मंडळी, माणूस मरतो पण त्याचे विचार मात्र कायमस्वरूपी जिवंत राहतात असं म्हटलं जातं. बाळासाहेबांची शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकांनी उभी केलेली एक चळवळ होती. पण मागच्या काही दिवसात शिवसेनेची जी अवस्था झाली आहे, तसंच शिवसेनेच्या दोन्ही गटात बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यावरून, दसरा मेळाव्यावरून जे राडे होऊ घातलेत ते चित्र पाहून बाळासाहेबांच्या मनाला काय वाटत असेल देव जाणे. असो, पण बाळासाहेबांसारखा दुसरा प्रभावी नेता आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही हे सुद्धा मान्य करावंच लागेल. बाकी तुम्हाला बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणाची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.